नमस्कार सर्वांना. नवीन वर्षाची सुरुवात गोडाने झाली पाहिजे, त्याच्यासाठी आज आपण रसमलाई करणार आहोत. रसमलाई करायला एवढं काही अवघड नाही. काही बेसिक टिप्स जर लक्षात ठेवल्या तर अगदी मार्केटसारखी परफेक्ट रसमलाई आपण घरी बनवू शकतो. तर अशाच काही टिप्स मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की तुमची रसमलाई कधीही फसणार नाही. अगदी मार्केटसारखी रसमलाई घरी तयार होते. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी 1.5 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर दूध छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी आणि त्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. तो आता थोडा थोडा करून याच्यामध्ये घालायचा. एक वेळेसच पूर्ण नाही घालायचं, थोडं थोडं करून घालायचं आवश्यकतेनुसार. आणि ज्यावेळेस दूध वेगळं आणि पनीर वेगळं व्हायला लागेल त्यावेळेस मग हे मिश्रण घालायचं बंद करायचं. बघा आता दूध वेगळं आणि पनीर वेगळं झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे एका सुती कपड्यावरती काढून घेऊयात. तर आता लगेच याच्यावरती थंड पाणी घालायचं म्हणजे आपलं पनीर सॉफ्ट होतं आणि लिंबाचा आंबटपणा जो आहे तो पण निघून जातो. आता छान हे पिळून घ्यायचं, याच्यातील सर्व पाणी काढून 10 मिनिट याला सेट होण्यासाठी ठेवायचं. तोपर्यंत आता रस करण्याची तयारी करून घेऊया. तर एका कढईमध्ये अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घातलेलं आहे. आता दूध छान उकळी आली दुधाला की याच्यामध्ये आवडीनुसार साखर टाकून घ्यायची. साखर टाकली की याला आणखी 5 ते 10 मिनिट छान उकळून द्यायचं. दूध आता छान उकळून घट्ट होत आलेलं आहे. याच्यामध्ये आता आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे, काजू, बदाम आणि पिस्ता. आता दूध छान 10 ते 15 मिनिट उकळून घट्ट करून घ्यायचं. शेवटी केसरचं मिल्क घालायचं आणि तयार आहे आपलं रस. रस जास्त घट्ट करायचा नाही कारण आपली मलाई जी आहे ती रस पिणार आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये रस हा शोषला गेला पाहिजे, त्यामुळं रस थोडा पातळच ठेवायचा. आता याला एका भांड्यात काढून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता एका कढईमध्ये 4 वाट्या पाणी आणि त्याच वाटीने 1 वाटी साखर घालायची. आता हे छान मिक्स करून उकळी येण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपलं तयार झालेलं पनीर एका ताटामध्ये घ्यायचं आणि आता त्याला हाताने रगडून छान असं एकजीव करून घ्यायचं. तर हाताने रगडताना आपला हाताचा हा भाग आहे ना त्याने छान असं घासून घ्यायचं, म्हणजे आपलं पनीर जे आहे ते एकदम सॉफ्ट आणि एकजीव होतं. बघा छान एकजीव असा गोळा करायचा आणि आता ह्याच्या मलाई करून घ्यायची पेढे. तर त्याच्यासाठी तुम्ही आकार तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. मी या ठिकाणी गोल दिलेला आहे. आणि तुम्ही जर पहिल्याच वेळेस करणार असाल तर याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घाला, म्हणजे तुमची मलाई जी आहे ती पाकामध्ये फुटणार नाही. आणि रेग्युलर करत असाल तर मग तुम्हाला हे मैदा न घालतासुद्धा छान जमतं. तर बघा आपल्या सर्व या ठिकाणी मलाई करून तयार आहेत. पाण्याला देखील आता छान उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये एक एक करून सर्व मलाई सोडून घ्यायच्या. तर बघा आपण सोडतो त्यावेळेस किती छोट्या मलाई आहे आणि उकळून आता ही दुप्पट फुलते. तर आपल्या सर्व मलाई या ठिकाणी आता टाकून झालेल्या आहेत. फुल गॅसवरती आता छान याला 10 ते 15 मिनिट उकळून घ्यायचं. तर बघा आता याची साईज आणि आता आणखीन 5 मिनिटानंतर तुम्हाला मी याची साईज दाखवते. आता बघा हळूहळू ह्या मोठ्या होत आहेत. आता याला झाकून ठेवून 5 मिनिट छान उकळून घ्यायचं. तर 5 मिनिटानंतर बघा अगदी दुप्पट काय चौपट ह्या फुललेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्या ह्या मलाई तयार झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून यांना थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत. तर मी या ठिकाणी हिवाळा असल्यामुळं फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे साधं. तुम्ही एरवी करणार असाल तर बर्फाचं पाणी घ्यायचं, म्हणजे बर्फ घ्यायचा याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता हळूच ह्या मलाई टाकून घ्यायच्या. बघा अगदी रस बाहेर दाबलं की याच्यामधून पाणी निघते. एवढ्या ह्या छान झालेल्या आहेत. आता एक एक थंड झाल्यानंतर पाण्यातून बाहेर काढायच्या दाबून आणि आपला जो रस आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व मलाई आता टाकून घ्यायच्या. सर्व मलाई टाकून झालेल्या आहेत. 2 तास याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं, म्हणजे आपली रसमलाई तयार होते. तर आता वरून 2 तासानंतर याच्यामध्ये वरून पिस्त्याचे काही काप घातलेले आहेत आणि माझ्याकडे केशर नव्हतं म्हणून मग मी गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. तयार आहे आपली रसमलाई.
व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.